निर्माण होतो. गायनाने ते महत्व प्राप्त होते, श्रवणाने कुठे. पण भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, श्रवणात, पठनात, मननात, चिंतनात, दर्शनात, पापनाशिनी. तुम्ही श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, पठन करा, पाठन करा, किंवा नुसतं दर्शन जरी घेतलं सातत्याने तरी सगळ्या प्रकारच्या पाप विकारांना नष्ट करण्याचं सामर्थ्य या महत्वपूर्ण ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून उरलेल्या 3 दिवसामध्ये आपण अजून अधिक संख्येने उपस्थित राहून अधिक महिन्यामध्ये अधिक परमार्थ करत अधिक फळ साठवून घ्या अशी आग्रहाची विनंती. अभंग निवडला तो जगद्गुरु श्री तुकोबारायांचा. आता मी जास्त प्रस्तावनेत जात नाही, कारण आपल्याला अगोदरच खूप वेळ झालेला आहे लक्षामध्ये. म्हणून सरळ सांगतो, वैष्णव प्रकरणाचा अभंग आहे. वैष्णव कुणाला म्हणावं, कुणी काही व्याख्या करू, पण आम्ही वारकरी सांप्रदायिक संतांनी केलेल्या व्याख्येचा विचार करू. खरं तर वैष्णव कुणाला म्हणतात, लोक कुणाला काय म्हणजे काही सांगता येत नाही. पण नामदेवाचा अभंग जर पाहिला तर यज्ञ करिता याज्ञिकाची होसे, परी वैष्णव न होसे हरिजना. अरे का लक्षात, शास्त्र पठन करणारा, शास्त्र कथन करणारा पुराणिकची होसे, परी वैष्णव न होसे हरिजना. यात्रा करणारा कापडीच होसे, परी वैष्णव न होसे हरिजना. गायन करिता गुरुजन होसी, परी वैष्णव न होसी हरिजना. म्हणजे भागवत सांगणारा वैष्णव असेलच असं नाही, गायन करणाऱ्याला वैष्णव म्हणता येईल असं नाही, यात्रा करणाऱ्याला वैष्णव म्हणता येईल असं नाही, यज्ञ करणारा वैष्णव म्हणता येईल असं नाही. वैष्णव म्हणण्याकरता फक्त एकच पात्रता असावी लागते, नामा म्हणे नाम केशवाचे.